नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 28 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रश्मी शुक्ला या नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ज्या रश्मी शुक्ला आहेत त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्यांदा पोलीस महासंचालक बनलेले आहेत. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर कोण होते तर संजय कुमार वर्मा. आता त्यांच्या जागेवर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही काळा अगोदर आपण जर बघितला, या रश्मी शुक्लाच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक होत्या, पण त्यांच्यावर काही आरोप झाले आणि त्यानंतर जे निवडणूक आयोग आहे त्यांनी त्यांच्यावर काही काळासाठी निर्बंध घातले होते किंवा त्या पदावरून त्यांना हटवण्यात आलेलं होतं. तात्पुरते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून संजय कुमार वर्मा यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं. आता परत एकदा रश्मी शुक्ला यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचं नाव आहे सुजाता सौनिक आणि या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी IMP आहे. त्यासोबतच ज्या इतर नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये त्यासुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. जसे पहिली नियुक्ती झालेली आहे, SSBचे प्रमुख म्हणून अमृत मोहन प्रसाद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंग चौधरी, CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग, CISF प्रमुख म्हणून राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. SBCचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. राहुल रसगोत्र यांना ITBPचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. NDRFचे प्रमुख पियुष आनंद, तसेच NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख अनुराग गर्ग, त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांचे सुद्धा नवीन प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. तर पहिले आहेत भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झालेली आहे. या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. हे मुद्दे सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने IMP आहेत, ते स्टार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सरकारने पॅन 2.0 ला मंजुरी दिली, त्यासाठी किती रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 1435 कोटी रुपये केंद्र सरकारकडून या पॅन 2.0 ला खर्च करण्यात येणार आहेत या प्रकल्पावर. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे जे पॅन 2.0 जे केंद्र सरकारकडून याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासाठी खर्च येणार आहे 1435 कोटी रुपये. आणि याद्वारे काय केलं जाणार आहे की जे सध्या वापरामध्ये असणारे आपले जुने पॅन कार्ड आहेत त्या पॅनच्या जागेवर एक नवीन पॅन कार्ड असणार आहे, ज्याच्यावर की एक QR कोड असणार आहे. यामुळे काय होईल की जे काही आपली माहिती असणार आहे ते संपूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. तर हे फायदा त्या पॅनचा होणार आहे. त्यासोबतच याच पॅनला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर बनवले जाणार आहे. म्हणजेच एखादं समजा तुम्ही उद्योगपती बिझनेसमॅन असाल तर त्याला वेगवेगळ्या परमिशन्ससाठी वेगवेगळे कार्ड हे स्वतःजवळ ठेवावे लागतात. अपडेटेड किंवा एक नवीन प्रकारचं जर पॅन आलं तर त्यामुळे असे वेगवेगळे कोणतेही कार्ड स्वतःजवळ ठेवण्याची गरज पडणार आहे. हे एकमेव पॅन कार्डद्वारे ते सर्व कामं हे होणार आहेत. तर त्याचा हा सुद्धा फायदा होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे पॅन आहे त्याचं लॉंग फॉर्म असणार आहे परमनंट अकाउंट नंबर. हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. हे आपल्याला लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, डेव्हिस कप 2024चा किताब कोणी जिंकला. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इटली या देशाने नुकतंच हे डेव्हिस कप जे की टेनिस खेळासंदर्भामधलं आहे
त्याचा कप जिंकलेला आहे किंवा त्याचा किताब जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही एक टेनिस स्पर्धा आहे आणि त्याचा विजेता ठरलेला आहे इटली. याचं आयोजन हे स्पेन या देशामध्ये झालेलं होतं आणि इटलीसाठी ही गोष्ट स्पर्धा का महत्त्वाची? कारण मित्रांनो, ही जी काही डेव्हिस कप आहे त्या इटलीच्या संघाने तिसऱ्यांदा विजयी इटली हा संघ तिसऱ्यांदा विजयी झालेला आहे. या अगोदर 1976, 2023 आणि 2024 अशा तीनदा इटली संघानं विजय मिळवलेला आहे. आणि सर्वाधिक वेळा विजेता कोण आहे? तर अमेरिका आहे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये. आणि भारताला एकही डेव्हिस कप आत्तापर्यंत मिळालेला नाही. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर टेनिस ग्रँड स्लॅम आहेत या टेनिस खेळासंदर्भामधले, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचे विजेता कोण आहेत? जसं ऑस्ट्रेलियन ओपन असतं, त्याचा पुरुष विजेता आहे जेनिक सिनर आणि महिला विजेता आहे आयर्ना सबालेंका. तसेच फ्रेंच ओपनचा विजेता आहे कार्ल्स अल्कराज आणि महिला विजेता आहे इगा स्विटेक. US ओपन आहे, त्याचे पुरुष विजेता आहे जेनिक सिनर आणि महिला विजेता आहे आयर्ना सबालेंका. तसेच विम्बल्डन ओपनचा जी काही महिला विजेता आहे ती बार्बेरा क्रेझिकोवा आणि पुरुष विजेता आहे कार्लस अल्कराज. तर हे सुद्धा नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण या टेनिसच्या ग्रँड स्लॅम्सवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. म्हणून हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. अब कोई बहाना नहीं, नो मोर एक्सक्यूज हे अभियान कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, महिला व बाल विकास मंत्रालय जे आहे त्याच्याकडून हे नुकतंच नो मोर एक्सक्यूज अर्थात अब कोई बहाना नाही हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. अब कोई बहाना नहीं हे जे अभियान आहे ते महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. याचा उद्देश काय आहे अभियान सुरू करण्यामागचा? तर जे लिंग आधारित जे काही हिंसा आहे ते समाप्त करणे, तसेच लिंग आधारित समानतेबाबतीत लोकांना जागरूक करणे यामागचा हा उद्देश आहे. आणि त्यासाठी काय केलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत? लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम वगैरे घेतले जाणार आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याच मंत्रालयाअंतर्गत एक शी बॉक्स नावाचं पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं होतं. ते सुद्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर ते कशासाठी आहे? तर कामाच्या ठिकाणी जे महिलांचं शोषण होतं त्यापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी ते शी बॉक्स नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं. यामध्ये काय असणार आहे की ज्या महिला आहेत त्यांचं जे काही शोषण झालेलं आहे कामाच्या ठिकाणी त्या बाबतीत त्या तक्रार त्या पोर्टलवर करू शकणार आहे. तर अशा संदर्भामधला हा शी बॉक्स जो पोर्टल आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच संविधान दिन कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 26 नोव्हेंबर हा नुकताच संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. संविधान दिन अर्थात 26 नोव्हेंबर 1949ला याच दिवशी जे संविधान आहे भारताचं त्या संविधानाचा स्वीकारही करण्यात आलेलं होतं. आणि याची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950ला झालेली आहे मित्रांनो. आता 26 जानेवारी हाच दिवस निवडण्याचं कारण त्यामागे काही पार्श्वभूमी आहे. कारण 1929ला जे लाहोर अधिवेशन झालेलं होतं ज्याचे की अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते, त्यामध्ये एक संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 26 जानेवारी 1930ला भारताचं पहिलं स्वातंत्र्य दिवस हे साजरा करण्यात येणार आहे. तर तेच जे काही महत्त्वाची तारीख आहे त्याचं महत्त्व असावं म्हणून 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधान हे अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे. तर हे दोन्ही डेट्स आपल्याला माहिती असायला पाहिजे की संविधानाची जे काही अंमलबजावणी आहे ते कधी झालेली आहे. तर 26 जानेवारी 1950ला आणि संविधानाला स्वीकार कधी करण्यात आलेला आहे 26 नोव्हेंबर 1949ला. या दोन्ही डेट्स वेगवेगळ्या आहेत, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यासोबतच जे संविधान निर्मिती आहे ते कोणी केलेली आहे तर संविधान सभेद्वारे करण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये एक समिती होती मसुदा समिती, त्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर.
त्याद्वारे खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा मुद्दा सुद्धा बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच झारखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हेमंत सोरेन हे नुकतंच झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. तर हे जे हेमंत सोरेन आहेत ते JMM अर्थात झारखंड मुक्ती मोर्चा पार्टीचे प्रमुख आहेत आणि 2024 मध्ये आता नुकतेच जे निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि हे तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. या अगोदर 2013ला, त्यानंतर 2019 आणि आता 2024ला तिसऱ्यांदा या झारखंडचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे त्यांच्याविषयी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर राज्यांचे नवीन मुख्यमंत्री नियुक्त झालेले आहेत किंवा निवडून आलेले आहेत ते सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, तेलंगणा रेवंत रेड्डी, ओडिशा राज्याचे मोहन चरण मांझी, आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, दिल्लीचे आतिशी सिंग मार्लेना या महिला मुख्यमंत्री आहेत, दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या नवीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आहेत. तर या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाचे कोणत्या भाषेत अनावरण केले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, संस्कृत आणि मैथिली या 2 भाषांमध्ये आपल्या राष्ट्रपतींकडून नुकतंच संविधानाचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतं की कोणत्या भाषेमध्ये संविधानाला अनावरण करण्यात आलेलं आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाच्या निमित्तानं संस्कृत आणि मैथिली या 2 भाषेमध्ये आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते या संविधानाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. संविधान स्वीकारून आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत या 2024 या वर्षामध्ये. त्याचंच निमित्त साधून ह्या नवीन संविधानाचं अनावरण करण्यात आलेलं आहे या 2 भाषांमध्ये. तर हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. तसेच 75 रुपयाचं नाण्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच डाक तिकिटाचं सुद्धा अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच 75 वर्ष संविधानाला झालेले आहेत म्हणून एक अभियान सुद्धा केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपतीकडून सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, हमारा संविधान हमारा स्वाभिमान. आणि ते 1 वर्ष पूर्ण अभियान चालू राहणार आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की IPLच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ऋषभ पंत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाकडून वर्ल्ड पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न होता सस्टेनेबल बिझनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 23वा क्रमांक. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच बंगालच्या खाडीत कोणते चक्रीवादळ आले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, फेंगल. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हरियाणा या राज्यामध्ये भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचा आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच RBIने कोणत्या देशासोबत स्थानिक चलनामध्ये व्यवहार करण्यासाठी क्रॉस बॉर्डर करार केलेला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, मालदीव या देशासोबत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने कोणत्या देशाच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध वॉरंट जारी केलं आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, इस्रायल. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या प्रश्नांना प्रतिसाद देत आहात. याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये दिसूनच येणार आहे, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते जे आपण होमवर्क म्हणून तुम्हाला देतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न हे करायचाच आहे. चला मग, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक या जिल्ह्यामध्ये
महाराष्ट्रातलं पहिला आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे, की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना माहीत असणार आहे. म्हणून सर्वांनी उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच जे काही इतर स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर मी माझा मोबाईल नंबर देत आहे तुम्हाला. त्या ठिकाणी हे WhatsApp नंबर असणार आहे. तुम्हाला जर काही अभ्यासामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण काय मित्रांनो, की चुकीच्या पद्धतीने अभ्यास करण्यापेक्षा एका डायरेक्शनने, एका योग्य दिशेने अभ्यास करणं कधीही महत्त्वाचं. म्हणून जर कोणाला अभ्यास संबंधित जर समस्या असतील, काय करावे, काय करू नये हे जर समजत नसतील, कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्ही त्या WhatsApp नंबरला मेसेज करून विचारणा करू शकतो. आम्ही त्यासाठी तुम्हाला मोफत मार्गदर्शन हे करत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना अडचणी येत आहेत त्या नंबरवर तुम्ही अवश्य मेसेज करायचा आहे. आम्ही तुम्हाला जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्नही करणार आहोत. थांबूया मग. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.